नितीन गडकरी माझे फेवरेट नेते होते जेव्हा त्यांनी हे स्टेटमेंट दिलं 15 रुपए लीटर पेट्रोल का भाव होगा, जनता का भला होगा। आणि आज ते काय म्हणताय बघा। आपके हालांकि वो पुराने वीडियो हैं जिसमें आपने बोला था कि पेट्रोल 100 रुपए से ऊपर जो मिलता है ये 15 रुपए पर आ जाएगा एथेनॉल की वजह से, अगर एथेनॉल आने लग गया। ऐसा मैंने कहा नहीं। तर बघा, इराण युद्धाच्या आधी एक बॅरेल क्रूड ऑइलची किंमत होती $70, युद्धादरम्यान ती $120 झाली, त्यामुळे सरकारने पेट्रोल डिझेलच्या किमती वाढवल्या। मग आता क्रूड ऑइल परत $70 गेलंय, तर किंमत तेवढीच का? बरं 2022 मध्ये E10 पेट्रोल आपल्याला 110 रुपयांना मिळायचं, मग आता त्यात जर अजून 10% इथेनॉल ऍड केलंय, म्हणजे E20 ब्लेंडिंगचा तरी कस्टमरला फायदा व्हायला पाहिजे ना? नाही, पण फायदा कुणाचा झाला माहितीये? नितीन गडकरींच्या मुलांचा। बरं, जर तुम्हाला E20 पेट्रोल घ्यायचे नसेल तर बोटावरती मोजण्या इतकेच पेट्रोल पंप आहे जिथे XP95 XP100 पेट्रोल मिळते। माझं म्हणणं कसं आहे की जर मार्केटमध्ये 10,000 रुपयाचा पण फोन येतो आणि 1 लाखाचा पण फोन येतो, तसं आम्ही ठरवतो की आमच्यानुसार कोणता फोन घ्यायचा, तसं आमच्यावरती सोडा ना आम्हाला कोणतं पेट्रोल घ्यायचंय। आणि भाऊ, इथं विरोधी पक्ष पण यांचा सपोर्टर आहे असं वाटतं, कारण कोणीच आवाज उठवत नाहीये। काँग्रेसने असं काय केलं असतं ना, तर बीजेपीने अख्खा भारत बंद करून टाकला असता या मुद्द्यावर। जाता जाता गडकरी साहेबांना ऐकून जावा। जो लोकांना सगळ्यात जास्त मूर्ख बनवू शकतो तो सगळ्यात चांगला नेता होऊ शकतो।